लेट पण थेट असं हे धोंडे जेवण. कालचाच व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की बहिणीनं माझं धोंडे जेवण केलं होतं, पण त्याचे मी फोटो पाठवले होते आई पप्पांना, पण त्यांना काही राहवलं नाही. ते पटकन संध्याकाळीच निघाले आणि सकाळी सकाळी इथं पोहोचले. आता अधिक महिन्याचा शेवटच्या दिवशी, परंतु शेवटी माहेरचे धोंडे जेवण झालेच झाले. तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता अख्खा उन्हाळा गेला की गावाकडं तुम्ही ह्याच्या आधी पण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की गावाकडं सध्या फर्निचरचं काम चालू आहे. त्यानंतर बाकी शेतातली कामं आणि गावाकडे लग्न पण असल्यामुळे सगळ्या गोष्टी त्यांना करायच्या आहेत. त्यामुळं मग त्यांना काही वेळच मिळत नव्हता. आणि झालं असं की लग्नासाठी आम्हाला सुट्ट्या घ्यायच्या, त्यामुळं आम्हालाही जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग आई पप्पा शेवटी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांना काही राहवलं नाही. शेवटी इकडं आलेच आणि मस्त असं आमचं हे धोंडे जेवण झालं. तर सगळी काही तयारी आमची ही घाई गडबडीतलीच आहे. थोडंसं समजून घ्या, कारण की असं झालं की सकाळी आमचं थोडंसं शॉपिंगचं पण झालं. त्यानंतर संध्याकाळीच निघायचं होतं. पण सगळ्या गोष्टी आवरून ह्या काही आम्ही थोडीशी अशी छानशी सजावट केली होती. जास्त काही सजवलेलं वगैरे नव्हतं. आणि आता कसं ह्या अधिक महिन्यामध्ये लेक आणि जावयाला विष्णूचं रूप मानतात, त्यामुळे ते पाय वगैरे धुतात. तसं तर मोठ्यांकडून करणं हे असं योग्य वाटत नाही, परंतु ते विष्णूचं रूप मानतात आणि हे अधिक महिन्यातच करतात, इतर वेळेला करत नाहीत. आणि असं हे छानसं सगळ्या गोष्टी आईने गावाकडूनच करून आणले होते. अनारसे, त्यानंतर पुरणसुद्धा तिनं गावाकडूनच करून आणलं होतं. छानसं असं आमचं धोंडे जेवण झालं. पाय धुतले, त्यानंतर असं ओवाळणी पण छान झाली आणि असा आजचा मेनू होता. त्याआधी मी आईचे पाय धुतले आणि तिची ही ओटी भरली. आता अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरलेले खूप चांगलं असतं, त्यामुळं मग मी तिची ओटीही भरून घेतली. छानसं असं खूप छान वाटत होतं. वेळात वेळ काढून त्यांनी तेवढी धावपळीत का होईना परंतु आली. अशीच ही प्रेमाची आणि रक्ताची नाती असतात खरं तर. आणि असा हा आम्हा दोघींचा मायलेकींचा छानसा फोटो झाला. त्यानंतर मी माझ्या लेकीचे पाय धुतले आणि तिचं कन्यापूजन करणार होते. तर तिचं कन्यापूजन करते, तर तिला एवढा आनंद झाला की बस ही माझी आई माझे छानसं असं पाय धुते आणि ती स्वतःला म्हणते की मी लक्ष्मी आहे, माझी पूजा करायलाच पाहिजे. असं मस्त असं छानसं तिचंही कन्यापूजन केलं. तिला मी छोटीशी रिंग घातलेली आहे चांदीची, तर ती एवढी खुश झाली की बस ती अगोदरच तिचे एक्सप्रेशन आम्ही काही कॅप्चर करू शकलो नाही. छानसं असं तिला ती रिंग घातली, त्यानंतर छानसा असा ड्रेसही दिला. तर मस्त असं तिला स्माईल कर म्हणलं तर काहीतरी असे नाटकं करत होती. आणि त्यानंतर आम्हा मायलिकींचा छानसा असा फोटो वगैरे काढला. त्यानंतर जेवण केलं. अशा प्रकारे आमचं हे छोटंसं धोंडे जेवण छानसं असं सेलिब्रेट झालं. तर त्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं. मेनू होता असा पुरणपोळी आणि आमरसचा. सर्वांचं जेवण झाल्यानंतर आई पप्पा गावाकडे निघाले. एवढ्या धावपळीत त्यांनी वेळात वेळ काढून आले. त्यामुळं आणि त्यातल्या त्यात निघत पण आहे, त्यामुळं खूप वाईट वाटत होतं, कारण की आम्हाला वाटत होतं राहावं, परंतु उद्या शाळा पण सुरू होत्या, त्यामुळं मग पप्पाला जाणं पण गरजेचं होतं. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय.